या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः। सोमवार दिनांक 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे। या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्र उत्सव हा नवदुर्गेला समर्पित आहे। या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदेला घरोघरी घटस्थापना केली जाते। प्रत्येकजण आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या वंश परंपरेने आपल्या देवघरामध्ये घटस्थापना करतात। अतिशय पवित्र आणि धार्मिक वातावरणामध्ये नवरात्र उत्सव अगदी मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो। हिंदू धर्मामध्ये नवरात्र उत्सवाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। हा उत्सव स्त्री शक्तीला समर्पित आहे। सोमवार दिनांक 22 सप्टेंबर हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे। या दिवशी घटस्थापना केली जाते। घटस्थापनेसाठी लागणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला शेतातील माती लागणार आहे, त्याचबरोबर धान्य लागणार आहे। त्याचप्रमाणे विड्याची पाने, फुले, देवीच्या ओटीचे साहित्य, नारळ, एक मातीचे गाडगे, देवांना अभिषेक घालण्यासाठी पंचामृत किंवा दूध हे साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहे। तर नवरात्रीच्या अगोदर आपण संपूर्ण घराची साफसफाई करून घ्यायची आहे आणि ज्या दिवशी घटस्थापना आहे तर आपण घटस्थापने अगोदर ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। घटस्थापना ही देवघरात म्हणजे देवाऱ्यातच करायची असते। आपले देवघर किंवा देवारा छोटा असेल तर आपण स्वतंत्र पाट किंवा चौरंगावर आपण घटस्थापना करू शकता। ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यावी। त्यानंतर पाट किंवा चौरंग घेऊन त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंथरायचे आहे। यासाठी आपण एखादा ब्लाऊज पीस वापरला तरी देखील चालतो। घटस्थापना करताना सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आपल्याला हा अखंड दिवा लावायचा असतो। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण हा दिवा लावायचा असतो, तो 9 दिवस विझून द्यायचा नाही। तर आपण 9 दिवस हा दिवा व्यवस्थित राहावा यासाठी दिवा थोडा मोठा असावा, त्याचबरोबर त्यामध्ये तेलसुद्धा जास्त मावले पाहिजे। दिव्याची वात ही फूट सव्वा फूट लांब असावी म्हणजे ती 9 दिवस पुरते। अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याची पूजन झाल्यानंतर आपण घटस्थापना करून घ्यायची आहे। घटस्थापने दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। त्यानंतर आपण आपली सकाळची कामे आवरल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। या दिवशी देवांना अभिषेक घातला जातो, त्याचबरोबर त्यांची विड्याच्या पानावर पूजा केली जाते। घटस्थापने दिवशी विड्याच्या पानावर देवांची पूजा केल्यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाहीत आणि देवांची पूजाही केली जात नाही। तर आपण रोजच्या रोज जी फुले अर्पण करत असतो ती बदलायची आहेत। जुनी शिळी फुले काढायची आहेत आणि नवीन फुले अर्पण करायची आहेत। जो आपण अखंड दिवा लावलेला असतो त्याला काजळी आली असेल तर ती काढायची आहे। दिव्यामध्ये पुरेसे तेल घालायचे आहे, धूप दीप लावायचा आहे आणि ज्या काही सेवा करायच्या असतील ते आपण करायच्या आहेत। अशा पद्धतीने 9 दिवस आपण अशीच पूजा करायची आहे। घटस्थापनेसाठी आपण जी माती घेतो ती शेतातली असावी, त्याचवरती चांगल्या ठिकाणाची असावी। तर अशी माती आपण आणायची आहे आणि त्यामध्ये आपण घटस्थापना करायची आहे। ही माती चाळून घ्यायची नाही, चाळून घेतली तर माती धान्य आपले व्यवस्थित उगवत नाही। तर अशी ओबडधोबड माती आपल्याला घटस्थापनेसाठी घ्यायची आहे। घटस्थापनेसाठी आपण जी माती घेतो त्याला वावरी किंवा वेदिका असे देखील म्हटले जाते। त्याचबरोबर आपण 5 प्रकारचे 7 प्रकारचे किंवा 9 प्रकारचे धान्य आपण घटस्थापनेसाठी घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही हरभरा, मका, गहू, ज्वारी, मूग, मटकी, चवळी असे काही जे काही धान्य आपल्या घरामध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा बाजारामध्ये तयार धान्याची पाकिटे मिळतात ती देखील आणली तर चालतात। तर आपण जे धान्य घेतो ते चांगले आहे की नाही हे बघूनच घ्यायचं आहे। खराब झालेले, किडलेले, पोकळ असलेले धान्य उगवत नाही। तर आपण चांगले धान्य घेतले आणि ते घटस्थापनेमध्ये वापरले तरच ते चांगले उगवते। किडलेले, खराब झालेले धान्य जर तुम्ही या मातीमध्ये घातले तर ते उगवत नाहीत, त्यामुळे आपला घट चांगला उगवून येत नाही। असे एखादे पसरट भांडे किंवा ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये पत्रावळी ठेवायची आणि त्यावर आपण ही घटस्थापनेसाठी जी माती घेणार आहोत ती घालायची आहे। एक जाडसर मातीचा थर द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे धान्य घालायचे आहे। धान्य व्यवस्थित पसरून घातल्यानंतर त्यावर परत एकदा मातीचा एक थर द्यायचा आहे। असे एक मातीचे गाडगे घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण पाणी भरायचं आहे। तर काही ठिकाणी हे काळे असते तर काही ठिकाणी अशी लाल देखील असते। जर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या प्रकारे तुम्ही गाडगे घेऊ शकता। त्यामध्ये पाणी घालून आपण 1 रुपयाची नाणे, 1 सुपारी, हळद कुंकू त्यामध्ये घालायचं आहे। यावर विड्याची पाने घालून त्यावर एक नारळ ठेवायचा आहे। अशा पद्धतीने आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक घटस्थापना करावी। तर ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी जर तुम्ही आपल्या कुलदेवीचा टाक किंवा फोटो पुजणार असाल तो देखील पुजू शकता। तर आपण सर्वप्रथम कुलदेवीच्या टाकावर पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा दुधाने किंवा पाण्याने देखील अभिषेक केला तरी चालतो। आपल्याला येथे देखील कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा टाक विड्याच्या पानावरच पुजायचा आहे।
घट व्यवस्थित चांगला उगून यावा, तो हिरवागार दिसावा यासाठी आपण त्या घटाला जे पाणी वापरतो ते अगदी व्यवस्थित वापरायचं आहे. रोजच्या रोज पाणी घालू नये. ओली माती राहिली तर धान्य कुजते, तर आपण त्या घटाला जेवढे आवश्यक पाणी आहे तेवढेच घालायचे आहे. तर तुम्ही एक दिवस आड करून पाणी घातले तर चालते. माती जास्त कोरडी असेल तरच आपण पाणी घालायचं आहे. माती जास्त ओली असेल तर पाणी सारखे घालू नये. तर अशा वेळी धान्य कुजते किंवा उगवलेले धान्य पिवळे पडते. आपला घट हिरवागार उगवून येण्यासाठी आपण पाण्याचे प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याचबरोबर थोडी घटाला आपल्याला हवासुद्धा लागली पाहिजे. आपण ही सर्व पूजा करत असताना आपण मुख्याने पूजा करायची नाही, तर आपण देवीचा कोणताही मंत्र म्हणू शकता किंवा तुम्ही 99 मंत्राचा देखील जप करू शकता. ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विचे, ओम आय ह्रीम क्लीम चामुंडाय विचे. संपूर्ण घटस्थापना होईपर्यंत आपण या 99 मंत्राचा जप जरूर करावा. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरावी. शक्य असेल तर आपण कुलदेवीचे दर्शन नवरात्रीमध्ये जरूर घ्यावे. घरातल्या एखाद्या तरी व्यक्तीने नवरात्रीच्या काळामध्ये कुलदैवत आणि कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन जरूर घ्यावे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 11 विड्याच्या पानांची माळा आपण देवीला अर्पण करायची आहे. त्यानंतर जी काही माळा असेल, मोगऱ्याची असेल, झेंडूच्या असेल, अशा 9 दिवस 9 माळा आपण देवीला अर्पण करायची आहेत. सर्व पूजा मान्य झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही फळांचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खजूर असतील तर त्यांचाही नैवेद्य दाखवू शकता. तर रोज कोणता नैवेद्य दाखवावा याचा व्हिडिओ या अगोदर अपलोड केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याप्रमाणे आपण रोज नैवेद्य दाखवायचा आहे. आणि काहीच नसेल तर आपण दूध साखरेचा, फळांचा, दूध साखरेचा किंवा फक्त साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीने तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ जरूर करावा. कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरातील वातावरण हे शांत आणि पवित्र असावे. कोणाशी वादविवाद घालू नये. त्याचप्रमाणे आपण कुलाचाराप्रमाणे जे काही विधी असतील तर त्या देखील करायचे आहेत. यथाशक्ती कन्यापूजन किंवा सवाष्ण भोजन देखील या नवरात्रीमध्ये करू शकता. आपल्या कुळाचाराप्रमाणे नवमी किंवा अष्टमीला देव उठवले जातात, तर त्याप्रमाणे आपण देव उठवायचे आहेत. त्या दिवशी आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर त्या दिवशी शस्त्रपूजन देखील केले जाते, तर यालाच खंडेनवमी देखील म्हटले जाते. तर आपण सर्व कुलाचाराप्रमाणे सर्व विधी करायचे आहेत. आपल्या कुलदेवीचे, कुलदेवतेचे नाव घेऊन हा घट हलवला जातो. तर हा घट आपल्याला आपल्या शेतामध्ये विसर्जित करायचा असतो. दसऱ्या दिवशी मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदेवतांना व घरातील ज्येष्ठांना आपण द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावेत. अशा पद्धतीने आपण आपल्या कुळाचाराप्रमाणे चालता आलेल्या पद्धतीने दसरा साजरा करायचा आहे. नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केल्यानंतर पहिल्या दिवशी अखंड दिवा लावत असतो. तो 9 दिवस तेवत ठेवायचा असतो. तर हा अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावल्यानंतर आपण घराला कुलूप लावून बाहेर जाऊ नये. आपण देवदर्शनात जाणार असाल तर घरातील एखाद्या तरी व्यक्तीने घरामध्ये थांबायचं आहे. घरामध्ये अखंड दिवा असताना घराला कुलूप लावून जाऊ नये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. धन्यवाद.